नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज नगरपंचायतचा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असताच अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील जे शहरामध्ये संपूर्ण चर्चा होती प्रभाग 4वर संपूर्ण शहरवासीचं एक वेधून घेतलं होतं आणि ते लक्ष वेधून घेतलं होतं फक्त हर्षल वाघ यांच्या नावामुळे आणि तेच लक्ष वेधून घेतलं असता ते जिंकून आलेले आज ते आपल्यासोबत आहे. प्रथम तुम्हाला MB न्यूज महाराष्ट्र बातमीचं हार्दिक अभिनंदन. काय सांगाल तुम्ही? किती आभार. माझ्या प्रभागातले, माझ्या चांदूर रेल्वे शहरातले नातेवाईक, मित्रमंडळ, व्यापारी, पत्रकार सर्वांचे मनापासून आभार. त्यांनी मला कळत नकळत प्रत्येक परीचं सहकार्य केलं अशा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा एकदा शहरात सिद्ध झालं काम करणारे लोक, सतत जनसंपर्कात असणारे लोक यांनाच शहरातील लोक निवडून देतात. हे माझ्या विजयानं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. एकंदरीत किती मतांनी तुम्ही विजय झाले? फायनल आकडा माझ्याकडे यायचा आहे, पण जवळजवळ 100 मतांचा फरक आहे. यामध्ये म्हणजे असं जर पाहणं तर चर्चा होती काँग्रेस BJP हे दोघंही एकमेकांना पॅक झाले. त्यांच्या एका उमेदवाराचे मतं आणि दुसऱ्या उमेदवाराचे मतं यांचा मोठा फरक आहे. ज्यामध्ये माझ्या याच्यात माणसांना भेटलेले मतं आणि बायांना भेटलेले मतं मोठा फरक आहे त्यांच्या याच्यामध्ये. आटोकाट प्रयत्न मला पाडण्याचा झाला, दोन्ही पक्षांकडून झाला, पण जनता माझ्यासोबत होती, जनतेचं प्रेम माझ्यासोबत होतं. त्याच्यामुळे माझा हा विजय झाला आहे आणि हा विजय माझा नसून प्रभाग 4मधल्या प्रत्येक मतदाराचा आहे. काय तुम्ही जनतेला संदेश द्या या विजयात? जनतेपर्यंत संदेश हाच की तुमच्या माध्यमातून आपण नेहमी पाहत राहतो की निवडणूक ही अतिशय खर्चिक झाली आहे, पैशाची झाली आहे, पण आमचा खर्च एकांत चक्कर येऊन जाईल. अतिशय कमी खर्चात, अतिशय अत्यल्प दरात लोकांच्या प्रेमापोटी मी ही इलेक्शन जिंकलो आहे. मला कुठल्याही प्रकारचे कोणाला पैसे न देता म्हणजे चांदूर रेल्वे शहरात जर आता 20 नगरसेवक, 1 अध्यक्ष यांचे खर्च पाहाल, माझा खर्च पाहाल तर अत्यल्प खर्चात मी निवडून आलेलो आहे. कुठलेही रोजानं बाया मला सांगा नाही लागल्या, प्रचारात नाही किंवा माझ्या विजयी यात्रेत नाही, कशातच नाही. त्याच्यामुळं हे मतदान, हा विजय हा पूर्ण माझ्या प्रभाग 4मधल्या मतदारांचा आहे. जनतेने तुम्हाला अत्युत्तर लढतीमध्ये निवडून आणलेलं आहे आणि अशा निवडून आले असता जनतेला तुम्ही काय संदेश द्याल? अतितटीची बिलकुल म्हणणार नाही मी. त्याचं कारण असं आहे की जिथे BJP आणि काँग्रेस दोन्ही पक्षांचा अतोनात प्रयत्न एकमेकांना पॅक होणे, कुठल्याही हालतीत ही सीट चांदुरात नको, चांदूर रेल्वे शहराचं पूर्ण लक्ष लागलेला प्रभाग हा होता. परंतु इथे आम्ही निलेश विश्वकर्मासोबत, त्यांचंही माझ्या विजयात नक्कीच मोलाचा वाटा आहे. सोबतच आमच्या प्रभागात दिलेल्या एवढ्या लीडने निलेश विश्वकर्मा यांच्या पत्नी प्रियंकाताई विश्वकर्मा अध्यक्षासाठी निवडून आले आहे. त्यांचंसुद्धा आपल्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन करतो. जेवढे निवडून आलेले सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि जे पडले हरकत नाही त्यांना पण शुभेच्छा देतो, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि आमच्यासोबत चांदूर रेल्वे शहरासाठी काम करत असताना पडलेल्या सर्व उमेदवारांचाही विचार आम्ही नक्की करू. त्यांचेही विचार आम्ही शहराच्या विकासाकरिता विचारात घेऊ. त्यांनाही आम्ही तेवढाच मान सन्मान देऊ. नक्कीच हेच ते होते प्रभाग 4चे उमेदवार हर्षलजी वाघ. आज यांचा निवडणुकीमध्ये विजयी झालेला आहे. त्या विजयानिमित्त त्यांनी एक MB न्यूजचे प्रथम संवादसुद्धा साधलेला आहे. आज आमचे मित्र हर्षलजी वाघ हे प्रभाग क्रमांक 4मधून अतिशय दमदाररित्या निवडून आलेले आहेत. त्यांच्या म्हणजे निवडून येण्यासाठी, पराभव करायसाठी सगळे, पण हर्षलजीचं असलेलं काम, त्यांचा असलेला दांडगा जनसंपर्क आणि त्यांच्यासाठी लोकांचं असलेलं एक स्पिरिट, त्याच्यासाठी हर्षलजी निवडून आले. आणि सोबत त्यांनी जे कमिटमेंट होतं त्यांचं की अध्यक्षसुद्धा प्रभाग क्रमांक 4मधूनच चांगल्या मतांनी पुढे जाईल, ते त्यांनी कमिटमेंट पूर्ण केलं. आणि चांदुरात एक नवीन सुरुवात झालेली आहे आणि चांदुरातल्या सुजाण जनतेने हर्षलजीसारखा एक दमदार व्यक्ती निवडून देऊन आपल्या गावात एक चांगली सुरुवात केलेली आहे. त्यांना आमच्या सर्व मित्रपरिवारातर्फे आम्ही शुभेच्छा देतो आणि खास करून MB न्यूजचे आम्ही हार्दिक आभार मानतो की आमच्या यावेळेस तुम्ही आमच्या प्रत्येक क्षणात, आम्ही जेव्हा आमची उमेदवारी टाकली तेव्हाही तुम्ही आमच्यासोबत होते, प्रचारात सोबत होते आणि आज आम्ही निवडून आल्यावर आमच्या जल्लोषातसुद्धा तुम्ही सहकार्यासोबत आहात. त्यासाठी आम्ही आमच्या सगळं मित्रपरिवारातर्फे आणि प्रभाग क्रमांक 4च्या जनतेतर्फे तुमचे खास करून हार्दिक अभिनंदन मानतो, आभार मानतो. आणि सगळ्यांनी आता हा जल्लोष चांगल्या पद्धतीनं सेलिब्रेट करावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. काय सांगा? भरपूर अशी मेहनत घेतली आपण. हो, मेहनत घेतली आणि त्या मेहनतची चीज झाली. आम्ही घेतलेल्या मेहनतपेक्षा हर्षल भाऊंचे काम हे ह्या वार्डात त्यांना निवडून देण्यासाठी सर्वात जास्त प्रभावी ठरले. आणि हर्षल भाऊ यांचा असलेला संपर्क, लोकांचा नेहमी ते करत असलेले काम, आमचा मैत्री ग्रुप, आम्ही घेतलेली मेहनत
या गोष्टीचा जनतेने खूप लक्ष ठेवलं आणि तर बघत राहा एम न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश. धन्यवाद.